भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे। काल झालेल्या बैठकीमध्ये विभागनिहाय जागांबाबत चर्चा झाल्याचं समजतंय। महायुती म्हणून निवडणूक लढवायची हे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा, जागा वाटपाबाबत वाद टाळा, वादग्रस्त विधान करू नका। केंद्रीय नेत्यांनी आता महाराष्ट्र भाजपाला हे निर्देश दिल्याचं पाहायला मिळतंय। काल विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत बैठकीत चर्चा झाली। मुंबई, कोकण, खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि इतर विभागातील जागांबाबत आज चर्चा होणार अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण भाजपच्या गोटातून पाहतोय। आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे। आजच्या दिवशी या बैठकीमध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत। ओम, आज भाजपाच्या कोर कमिटीची बैठकीचा दुसरा दिवस आहे। कालच्या दिवशी नेमकं काय घडलं आणि आजच्या दिवशी नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? गौरी, भाजपच्या कोर कमिटीची काल रात्री 10 वाजेपर्यंत बैठक झाली। साधारणपणे 3 ते 3.5 तास चाललेल्या या बैठकीमध्ये विधानसभेच्या संदर्भात बैठक झाली, चर्चा झाली। मुख्यत्वे जसं तू सांगितलंस की जागा वाटपाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्द्यांवरती सांगोपांग चर्चा झाली। मात्र महत्त्वाचा मुद्दा असा की लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि एकंदर सगळ्या कार्यकाळामध्ये महायुतीतील घटक पक्षांनी कशा प्रकारे भाजपला मदत केली नाही याबाबत सुद्धा काही प्रमाणात आरोप प्रत्यारोप आणि चर्चा देखील या बैठकीत पाहायला मिळाल्या। शिंदेबाबत असतील किंवा अजित पवारांच्या बाबतीत असतील, अजित पवार गट असेल किंवा शिंदेचा गट असेल, त्यांनी कुठे भाजपला मदत केली नाही आणि त्याचा भाजपला कशा प्रकारे फटका बसला याबद्दलही काही नेत्यांनी प्रभारींकडे तक्रार केल्याचं समजतंय। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत देखील सुद्धा अशाच प्रकारची काही चर्चा झाली। ज्या प्रकारचं जागा वाटप लोकसभेमध्ये झालं होतं त्याचा कुठेतरी फटका विधानसभेच्या जागा वाटपाच्या सूत्रावर सुद्धा होऊ शकतो असंही काही नेत्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे सलग 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत पहिल्याच दिवशी अशा प्रकारचे आरोप झाले। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय, आरोप प्रत्यारोपांचा हा जो काही सिलसिला आहे तो आज सुद्धा सुरू राहतो का आणि या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या नंतर महायुतीच्या बाबतीत भाजपची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच ओम, भाजपच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।